हाय नमस्कार मंडळी. आज खूप दिवसांनी आपल्या समोर येत आहे. ॲक्च्युली तुम्हाला आठवत असेल की लास्ट टाइम मी आणि माझे मित्र जसं आनंद, राजेश आणि संदीप आम्ही एक ट्रिप केली होती पालघर, त्यानंतर जव्हार आणि नाशिक. परंतु त्याचे मी 4च एपिसोड टाकले आणि त्यानंतरचे काही 2 एपिसोड बाकी आहेत, ते जवळजवळ 2 महिने आले मी टाकलेच नाहीत. ॲक्च्युली माझ्या घरी एक मेडिकल इमर्जन्सी आली होती, त्यामुळं त्यामध्ये सर्व वेळ वाया गेला. आणि ह्या मेडिकल इमर्जन्सी म्हणजे तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटेल की ह्या मेडिकल इमर्जन्सीमध्ये मला जे मित्र व मैत्रिणी असतील, जे नातेवाईक असतील, पूनमचे नातेवाईक असतील, माझ्या मुलीचे मित्र असतील, माझ्या घरातली मंडळी असेल, ह्यांनी मला खूप खूप मदत केली आणि त्यातून मी बाहेर आलो आहे. परंतु आम्ही अजून त्या मेडिकल इमर्जन्सीबरोबर लढत तर देतच आहोत. ओके, तर तो एक भाग झाला, त्यामुळे ॲक्च्युली मला उशीर झाला. परंतु आता बाकीचे जे राहिलेले एपिसोड आहेत ते मी आता व्लॉग्स बनवलेले आहेत आणि ते मी एक ठराविक दिवसाच्या अंतराने टाकेन. तर तुम्ही नक्की ते बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मेनली मला तुमच्या कमेंटसुद्धा हवेत की त्यामध्ये मला काय बदल करावा असं वाटेल का. तर नक्कीच तुम्ही हे व्हिडिओज बघा आणि मला नक्कीच त्याच्यावरचे कमेंट्स करा. यूट्यूबच्या माध्यमातून मी हे सुद्धा सांगू इच्छितो की मला ज्यांनी ह्या मेडिकल इमर्जन्सीमध्ये मदत केली त्यांना मी खरंच मी पूनम आणि ईशाकडून शतशः धन्यवाद आहेत आणि नक्कीच तुमची मला साथ लाभेल अशी मी इच्छा जाहीर करतो. धन्यवाद. हा तो विशाल ढाबा आहे. अतिशय सुंदर असं जेवण होतं आणि हे समोर लेक वगैरे आहे, खूप सुंदर. आणि हा रस्ता धबधब्याकडे जातो. धबधब्याचं नाव काय? दाबोसा धबधब्याकडे. आणि हा जव्हारमधनं येणारा रोड आहे. जव्हारमधनं येणारा रोड त्या तिथं हा विशाल ढाबा आहे. आमचे मित्र आहेत. आमच्या मित्रांनी मस्त आम्हाला पार्टी दिलेली आहे, अतिशय सुंदर. बांधलेलं आहे त्या टायमामध्ये की बाबा जे पहिले जी वस्ती होती ती कमी होती, त्या हिशोबाने बांधलेलं आहे. आता त्याचं थोडंसं बांधकाम केलेलं आहे, बाजूने खोदलेलं आहे. हे काय ते भिंत पण आहे ना? हो, हो. सुंदर असा तलाव आहे इथं. हे तलावाचं नाव काय? जयसागर तलाव. आणि ह्या तलावातनं पूर्ण जव्हारला पाणी पुरवठा होतो वर्षभर. बघा एवढा सुंदर परिसर आहे, परंतु काही लोक इथं असं कचरा वगैरे टाकतात, बाहेरून येणारे लोक. तर हे करू नका. म्हणजे एवढ्या सुंदर परिसरात एवढं करू नये ना. हां, इथूनच जातं ना, सप्लाय होतं पूर्ण. तर लोकांनी असं करू नये. एवढा सुंदर परिसर आहे बघा. ही कारण सांगता प्रवासाला निघा. प्रॉब्लेम तर आलेच पाहिजेत. प्रॉब्लेम नाही आला तरच मोठा प्रॉब्लेम आहे. हो ना. नाही ना. आणि ते कसं आहे, अगर रस्ता जर खराब असेल आणि गेलो नाही तर मग मंजिल बुरा मान जाएगी. जागतिक आदिवासी दिन कधी असतो? 9 ऑगस्ट. बर, ते बी ऑगस्ट महिन्यातच आहे. क्रांती दिन 9 ऑगस्टला. रस्ता थोडा चांगला आलेला आहे, त्या रस्त्याचा आपण लाभ घेत आहोत.
समाधान आहे ते मात्र आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही. धन्यवाद. आभारी आहे. काय आनंद? करेक्ट. यू आर राईट. राजू, काय म्हणतोस? आता संदीप सर जे म्हणाले त्याच्यावर तुमचं काय मत आहे? काय म्हणतो? अगदी बरोबर. हो आनंद. काय आता सर सर इतकं छान म्हटले ते म्हटले. सरांनी आता जे काय त्यांचं विचार मांडले. मत व्यक्त केलं तर त्याच्यावर ते ठाम पण आहेत आणि आम्ही त्याला सहमत आहोत. कारण सर हे आमचे मार्गदर्शक आहेत. सर ज्येष्ठ आहेत. सरांचा मान वेगळा आहे. ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत, श्रेष्ठ आहे. श्रेष्ठ आहेत, सर ज्येष्ठ सगळ्यांना आहेत. सांभाळून घेतात. असं वाटतंय की मस्त याच्यात आलोय, स्वित्झर्लंड. पूर्ण हिरवगार सगळीकडे झालंय. बघा जव्हार किती सुंदर आहे. नक्की जव्हारला एकदा भेट द्या. फोटो सेशन सुरू आहे राजा भाऊंचं आणि आनंदचं. काहीतरी चाललंय त्यांचं. राजा भाऊंनी आनंदचे फोटो काढलेत. आता आनंद काय फोटो काढतोय काय नाही, नुसता क्या बात आहे म्हणतोय. काय आलेलं नाही फोटो. पूर्ण रस्ता असा निसर्गमय आहे. फोटोजेनिक आणि जवळ 10 किलोमीटर आलो आपण. आता किती राहिलंय? 4 किलोमीटर फक्त. ओके. मस्त चाललंय की मग आपण असं खेळत मजा करत टाइमपास करत. अशा रीतीने आम्ही रस्ता चुकलेलो आहोत आणि खूप पुढे गेलो होतो. आता त्यामुळं यू टर्न घेऊन परत पाठीमागे चाललोय. हा दावस पाठ आहे. तुमचं अकाउंट बिझनेस व्हायला लागतं. ते करायला लागतं पहिलं ओपन. यस. ऐसा है वो देखा. इधर से जा सकते हैं और इधर से आ सकते हैं. आणि भाऊ आमचे शूटिंग घेत आहेत आणि काचा खाली घेतलेल्या आहेत. हे दाबोस गाव आहे मला वाटतं आणि इकडेच तो धबधबा आहे. दाबोस पर्यटन स्थळ. Search but you stay lost. We are
हे इकडून रस्ता आहे आणि हे दाभोस धबधब्याचं पार्किंग आहे पूर्णपणे. हे असं पार्किंग आहे पूर्ण. इथं तुम्ही गाडी पार्क करू शकता आणि मग तिकडं धबधबा आहे. पाण्याचा आवाज बघ. हा धबधबा आहे. Maybe you should take it slow. We're dreaming in the dark. हा दाभोसचा धबधबा आहे. हा 12 महिने असतो का? नाही ना, दिवाळीपर्यंत असतो पावसाळ्यामध्ये. आणि हे आमचे सगळे मित्र दाभोस गावातलेच आहेत ना? हो ना. हॅलो. तुम्ही काय रोज बघायला येता का काय? कधीतरी आज वेळ मिळाला म्हणून आले. ओके ओके ओके. हा सुंदर असा धबधबा आहे. Don't you curious? Maybe you should take it slow. 6 महिने असतो. हो ना. हा ना. मग आता खाली जायला रस्ता होता ना ॲक्च्युली, बंद केला होता तो, बंद केला. ओके ओके ओके. टाइम टू ट्रॅव्हल. आमचे सबस्क्रायबर मिळालेत. त्यांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगितलंय. तुमचं नाव काय? माझं संचित डोके. संचित, सौरभ, चेतन, राहुल, अक्षय, हर्षद. ओके ओके. गुड गुड. हां आता तरी कमी आहे. मागे ना जोरात पाऊस असतो ना, एकदम म्हणजे फार फार जास्त राहतो. असल्या फोटोला आवड पण लय भेटतं. हा, उघडं नाकडं दाखवायलाच आपलं भारत आहे ना. आणि आवड मिळवायला बाहेरचे लोक आहेत. राष्ट्रीय ग्रामीण फुल फेमस आहे. पालघर मग जवळ आहे, जायचं का? बरोबर नाही राव, लय गंडवतात. दरवेळेला यात्रेला उभं राहतात आपल्याला. हे तो लेक मगाशी आम्ही इथं थांबलो होतो तो. एवढं दिसले तरी लोक बोलत. अरे काय होतं. आणि हा विशाल ढाबा जिथं आम्ही दुपारचं लंच केलं. अतिशय सुंदर असं जेवण होतं इथे. त्यापेक्षा ती स्पार्क मोठी वाटली मला आमच्या आधी. हा जवाहर नाशिक हायवे आहे. आणि आता आम्ही नाशिकलाकडे निघालो आहे. त्र्यंबकेश्वरवरनं हा रस्ता जाणार आहे पुढं. खूप सुंदर असं वातावरण आहे. लेमन टी, ब्लॅक टी घेऊ पंप आला ना. उचलत नाही म्हटल्यानंतर
नाशिक जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे. किती वाजले संध्याकाळचे? 7:30. 6:30 वाजले. आणि इथं पूर्ण घाटामध्ये धुका आहे. आंबोली घाट नाही, अरे आंबोली नाव आहे. आंबोली तर तिकडच्या गाड्या. अरे आंबोली घाट इथं नाव आहे या घाटाचं. हो नाही हा वेगळा आहे. तो आंबोली नाहीये, पण याचंही नाव आंबोलीच आहे. हो मस्त धुकं पडलंय बघ. त्र्यंबकेश्वरला जाणार रस्ता हा. आणि आम्ही आता करायला पाहिजे. नाशिक साईडला जाऊन थांबलं पाहिजे. आता तू घे शूटिंग. आता काय झालं? नाही त्र्यंबकेश्वर नाशिक रोड आहे. आता आम्ही नाशिकच्या दिशेने चाललो आहोत. पाऊस पडतोय थोडा थोडा, म्हणजे ड्रिझलिंग होते. काश्मीरचा शब्द. हे आता सप्तशृंगी निवासिनी देवी सप्तशृंग गड आम्ही इकडे चाललोय. 10 वाजलेत. पोलीस स्टेशन घाट सेक्शनचं मला प्रॅक्टिस सुरू करणार गेलो होतो. जमतंय का ड्रायव्हिंग बिविंग काय? रस्ता असं ना. हो, पण ते डबल आहे ना, डबल घाट आहे. जायला वेगळा यायला वेगळा. हा हे बरोबर बोलला. जाऊया ना आपण. प्रकरण भेटलं ना, सोबतचं प्रकरण. 4-6 महिन्याने जाऊ आपण. तर बुकिंग करायला लागेल. बुकिंग नाही आज. हा, बुकिंग करावं लागतं ना. बघ ती पण म्हणते एकता राजा एकटी राणी. खडखड खडखड खडखड. हा ते उतारावर येणाऱ्यांसाठी. आता आम्ही वनी देवी सप्तशृंगी गडावर आलेलो आहे. आणि इथं आता हॉटेल पण घेतलं राहिले. तर इथं जरा आलो होतो चहा दूध वगैरे पिण्यासाठी. तर आम्हाला इथले ओनर भेटले, जाधव. तर त्यांनी एक कहाणी सांगितली. तर ती तुम्हाला पण सबस्क्रायबर लोकांना सगळ्यांना ऐकण्यासाठी खूप छान आहे. तर मी आता कॅमेरा त्यांच्याकडे करतो, ते तुम्हाला सांगतील. सांगा. म्हणजे गडावर वैशिष्ट्य असं आहे देवीचं, आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ध्वज लागलेले जातात. तर ध्वज लावणारा माणूस आहे पिंपरीचा. तो ध्वज घेऊन जातो, त्याची मिरवणूक वगैरे निघते. आणि तो ध्वज रात्री 12 वाजता, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री 12 वाजता डॉट तो वरती डोंगराच्या वरती लागतो. तो माणूस कसा घेऊन जातो, काय घेऊन जातो हे कोणालाच माहिती नाही. म्हणजे ते फक्त त्यांची पिढोन पिढी ती फक्त त्यांना ते लावतात.
ओके ओके. आणि हे परंपरागत तेव्हापासून चालू आहे? ही परंपरा त्यांची जेव्हापासून देवी आली असं म्हणतात तेव्हापासून ती परंपरा चालू आहे. तो ना जिन्याने जातो नाही तो जिन्याने जात नाही, तिथं जायला रस्ता पण नाहीये. हां जेव्हा डोंगरावरून दगड पडत होते तेव्हा त्यांनी जे काय म्हणतात त्यांना जाळ्या वगैरे बसवल्या, हां. तेव्हा पण त्यांनी हेलिकॉप्टरने जाळ्या बसवलेल्या आहे. हो का? म्हणून तिथं जायला रस्ता नाही. रस्ता नाही. ते जाता कसं काय कोणालाच माहिती. गुड. जबरदस्त. एक एक कथा खूपच सुंदर आहेत आणि ह्यांनी स्वतः ते अनुभवले, दरवर्षी अनुभवत आहेत. तर त्यांनी ते आम्हाला शेअर केलं. चलो थँक्यू. थँक्यू. हे हा रोपवे म्हणजे छोटीशी ट्रेन बग्गीसारखी आहे, ती वरपर्यंत जाते. हे वर मंदिराचं देवीचं मंदिर आहे. आता ॲक्च्युली रात्री आम्ही उशिरा पोचलो 11 वाजता, पण उद्या सकाळी आम्ही दर्शनाला जाणार आहे, तेव्हा मी सगळं एक्सप्लोअर करेलच. आता इथं खूप धुकं आहे आणि थंडीसुद्धा आहे.